मित्रांनो, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राखट डोळे झाकून करती पाप, दाऊन वैराग्याच्या कळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्या काळात केलेलं भाष्य आजही तितकंच आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मकांड अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. आणि इतका आहारी गेलेला आहे की माझ्या समोर एक मोठा स्क्रीनशॉट आहे. आता खरं तर ह्या गोष्टी दाखवूच नाहीत कुठे, असा आहे म्हणजे तोंड दाखवायला जागा राहिली नाही अशा प्रकारचा हा स्क्रीनशॉट माझ्या समोरचा आहे. आणि याच्यामध्ये सगळ्याला सगळे 58 व्हिडिओचा स्क्रीनशॉट आहे. याच्यामध्ये असं दाखवलंय वेगवेगळ्या स्त्रियांसोबत हे भोंदू बाबा काय करतायत, तर मस्तपैकी त्यांचा मांत्रिक जो कार्यक्रम आहे तो करतायत, त्यांना आशीर्वाद देतायत. त्या पद्धतीनं जे आहे ते समजून सांगतायत. सांगायचा विषय एवढाच की जर 10 मिनिटं आपल्या घरातली स्त्री बाहेर गेली, 15 मिनिटं स्त्री बाहेर गेली, तर 10 फोन लावणारा नवरा आहे. जर ती एखाद्या कपड्याच्या दुकानात गेली, मैत्रिणी सोबत गेली, तर 10 फोन लावते, कुठे काय कधी येणार आहे. असं असताना सुद्धा 4-4 घंटे 2-2 घंटे वेटिंगला ह्या महाराजाच्या म्हणजे या कॅप्टन खरात महाराजाच्या वेटिंग रूम मध्ये बसतात महिला, वाट बघत की मधल्या भक्तिनीचा कवा कार्यक्रम होईल आणि ती बाहेर येईल. इतकं वेटिंग करत बसतात, 2-2 तास वेटिंग करत बसतात. नवऱ्यांना पत्ता लागत कसा नाही. या व्हिडिओमध्ये समोर आलेल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या महिला उच्चभ्रू आहेत, अत्यंत श्रीमंत आहेत. अगदी त्यांचे डोळ्यांचे हावभाव जरी पाहिले तर किती समोहित झाल्या असतील त्या मला सांगायचं नाही, याच्यावर भाष्य करायचं नाही. परंतु खरं ज्या वेळेला FIR दाखल झाली आणि मग आता प्रकरण बाहेर पडायला लागले की तो अत्याचार करत होता, असं करत होता, अमक करत होता, तमक करत होता. पण इतक्या वर्षापासून तो महाराज त्या नाशिक या भागामध्ये वावरत होता. मोठमोठे त्याचे सगळे काही ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टच्या बाजूच्या जमिनी सुद्धा त्याच्या आहेत. आणि असं करताना राजकीय लोकांचा फार मोठा अभय होता. कुणाच्याही आशीर्वादाशिवाय इतकं मोठं होता येत नाही. राजकारणी लोकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता, हे 100% खरंय. म्हणून तर तो सुद्धा राजकारणी लोकांना सुद्धा आशीर्वाद देऊ लागला. कुणी आपली करंगळी कापून घेऊ लागलं, तर कुणी भविष्याच्या नादामध्ये चिंचुके विकत घेऊ लागलं. इतकी भयंकर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली. आज ज्यावेळेला ते निघायला लागले सगळं बाहेर, जमिनी उकरावी आणि सगळ्या जुने वस्तू बाहेर पडाव्यात, तशी एक एक प्रकरण बाहेर यायला लागले. श्रीमंत महिला आज ज्यांचे चेहरे त्या फोटोमध्ये असतील, कदाचित त्यांच्या घरामध्ये शोककळा पसरलेली असेल, असं वातावरण झालं असेल. पण नवऱ्यानं जर वेळेत लक्ष दिलं असतं तर मित्रांनो असं झालं नसतं. अंधश्रद्धेच्या आहारी आतापर्यंत फक्त अडाणी लोक जायचे असा एक समज होता. परंतु शिकलेले लोक जर इतक्या मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेच्या आहारी गेले असतील, माझं भविष्य तुझं भविष्य पाहण्याच्या नादात इतके गेले असतील. मी तर असं म्हणत असतो की हाताच्या तळवा रेषावर भविष्य जर असतंच तर ज्यांना हातच नसते त्यांना काही भविष्य नसतं का. म्हणून याच्यातून बाहेर पडण्याची गरज होती. माननीय मुख्यमंत्री यांनी 24 मार्च 2026 ला विधान भवनामध्ये याच्या सविस्तर याचा तपशील सांगितला की कशा पद्धतीनं काय काय इथं होत होतं. खरं तर 8-10 दिवस त्यांनाही कल्पना होती. त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा पूर्वकल्पना होती, आम्ही पूर्ण तयारी करत होतो त्या गोष्टीसाठी. तो बाबा पळून जाणार नाही याच्यासाठी सुद्धा तजवीज केली होती. एअरपोर्टला सगळ्या कल्पना दिल्या होत्या की बाबा आणि त्याचे कुटुंब या विदेशात परदेशात जाणार नाही, त्याची काळजी घेतली सगळी सरकारनं त्याला ताब्यात घेतलं. आता त्याचा पृष्ठभाग सगळा लाल होत असेल त्याच्यात डाऊट नाही. परंतु प्रश्न हा आहे की काल मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एक अत्यंत एक निंदनीय प्रकार केला. ते म्हणजे त्यांनी त्या FIR मधला कंटेंट वाचून दाखवला. कुठे हात लावला बाबा, कसा हात फिरवायचा, कुठे बोट घालायचा बाबा, हे त्या ज्या महिलेने फिर्याद दिलेली आहे त्या महिलेचा सगळा कंटेंट त्यांनी वाचून दाखवला. ऐकायला सुद्धा कानाला हे योग्य वाटत नव्हतं. मुख्यमंत्र्यांच्याच पाठीमागच्या दुसऱ्या रोला आपल्या आदितीताई तटकरे बसलेल्या होत्या. एक महिला तिथे बसलेली असताना असा कंटेंट वाचणं ते सुद्धा अशोभनीय आहे. पण जाऊ दे, आता प्रकार जितका घाणेरडा झालेला आहे की सकाळी झोपेतून उठलं तर फेसबुकला ते पाहायला भेटायले आणि झोपताना वेगवेगळ्या कमेंट पाहायला भेटायल्यात. असा एक प्रकार आला. खरात बाबाचं संपलं की दुसरं आता एका मंत्र्याच्या फाईल बाहेर निघायला लागल्या. मला याच्यावर भाष्य करायचं नाही. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी जो संदेश त्या काळात दिला होता की अशा भोंदू लोकांपासून सावध राहा, अशा महाराजापासून सावध राहा. अनेक महाराज राजाश्रयाचा आश्रय घेताना, राजसत्तेचा आश्रय घेऊन कित्येक महाराजांनी हेच काम केलं आणि ते आज जेलमध्ये आहेत. जेलमधून पॅरोलवर बाहेर येतात, पुन्हा जेलमध्ये जातात. अगदी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून
त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्या गेली. त्याचबरोबर जेलमध्ये सुद्धा आज त्या महाराजांना व्हीआयपी ट्रीटमेंट आहे. कदाचित ते महाराज निर्दोष सुटतील, बाहेर येतील, बाहेर आल्यानंतर पुन्हा हा गोरखधंदा सुरू होईल, पुन्हा एखादा मठ बनेल, पुन्हा एखादा आश्रम बनेल आणि पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र होऊन जाईल. म्हणून वेळीच आपण आपली श्रद्धा जी आहे ती आपली श्रद्धा अंधश्रद्धा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भक्ती आहे ठीक आहे, भक्ती मर्यादित ठेवा, परंतु संत कबीरांनी म्हटलं होतं भक्ती भरम है सो जान. भक्ती ही भ्रम होता कामा नाही, तू जाण. म्हणजे आपल्याला कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, संत सावता महाराजांनी सांगितले. बाबा आपला कर्म सिद्धांत सांगितलाय की आपला कर्म जो आहे तोच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्या तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून कर्माच्या वाटेने चला, आपलं काम चांगलं करा. हे काम करत असताना कुठेही कोणत्याही गोष्टीची गरज पडत नाही. परंतु आज समाजामध्ये छोटे मोठे दुःख चालूच राहतात, कुणाच्याही आयुष्यामध्ये छोटे मोठे दुःख येतात आणि या दुःखाचा आसरा अशा पद्धतीचे भोंदू बाबा घेतात, महाराज लोक घेतात आणि भक्ताला मग ते विळख्यात घेतात. एकदा काही भक्त विळख्यात आला की मग तो 100% त्यांचा बनतो आणि असे प्रकरण बाहेर येतील. येणाऱ्या काळात सुद्धा असं होईल. म्हणून याची काळजी महाराष्ट्र शासनाने जो आपला कायदा बनवलेला आहे जादूटोना आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा, त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. सगळ्या महाराज लोकांची एकदा त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या तिथे काय काय प्रकार होतात याची गुप्त माहिती घेतली पाहिजे. म्हणजे आपला संप्रदाय टिकलाच पाहिजे, त्याच्यात दुमत नाहीच, परंतु त्याचं असं इतकं उघड नंगा नाच होता कामा नये. म्हणून सगळ्यांनी आपल्या घरी काम करत असताना बाबा ठीक आहे, धार्मिकता असली पाहिजे, धर्म जीवन जगण्याचा मार्ग आहे तो सुद्धा असला पाहिजे. परंतु असं करताना आपल्या महिला कुठे जात आहेत, किती कालावधीसाठी जात आहेत, किती वेळ जात आहेत, म्हणजे आठवड्यातून 4-4 वेळेला जात आहेत का, हे नवऱ्यानं सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आपण ड्युटीला असू तर आपल्या महिला कुणाचा काय प्रसाद घ्यायला ते सांगता येणार नाही. आणि खरात महाराज सारखे भविष्यात दुसरे महाराज येतील जे त्यांना सविस्तररित्या प्रसाद देतील, त्या कॅबिन मध्ये देतील. त्याचे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. म्हणून या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद.